क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी साठी स्कॉलरशिप बघणार आहोत. स्कॉलरशिप इयत्ता 4थी बुद्धिमत्ता चाचणी. हे बघा, हे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे. या वर्षीपासूनच 4थीला स्कॉलरशिप सुरू झालेली नवनीतचं आहे. तुमच्याकडे जर हे पुस्तक असेल तर आपण याच्यातूनच बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण आज काय सुरू करतोय, सांकेतिक भाषा 10वा लेसन आहे. बुद्धिमत्ता चाचणीचा सांकेतिक भाषा, त्याच्यातला स्वाध्याय 10.1 आहे. काय दिले एका सांकेतिक भाषेत? क म्हणजे ख, ग म्हणजे घ, च म्हणजे छ. तर तारीख हा शब्द कसा लिहाल? आता आपण जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय म्हटलंय त्यांनी? क ला काय म्हटलंय? ख म्हटलेलं आहे. ग जो आहे, ग ला काय म्हटलेलं आहे? घ म्हटलेलं आहे. च ला काय म्हटलेलं आहे? छ म्हटले. म्हणजे लगातार आहे. क ख ग घ च छ. म्हणजे ह्या शब्द लगातार दिलेले आहेत. मग आपण पूर्ण जर मुळाक्षरे लिहून घेतली काय येईल? मग आपलं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प प ब भ म य र ल व श श स ह ळ श ञ. आपण काय केलं? पूर्ण मुळाक्षरे लिहून घेतली. कारण का पॅटर्न काय आपला? क नंतर डायरेक्ट ख घेतलेला आहे. क ला ख म्हटले, ग ला घ म्हटले, च ला छ म्हटले. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? तारीख हा शब्द आपण कसं लिहिणार? तारीख. आता त च्या पुढे कोणता आहे तो? त. त च्या पुढे काय आलेला आहे? थ आलेला आहे. म्हणजे आपण त ला काय म्हणणार? मग थ म्हणणार. आता त ला एक काना दिलेला आहे म्हणून आपण थ ला पण काय देणार आहे? काना देणार. र च्या पुढे कोणता आहे? र च्या पुढे ल. मग आपण काय घेणार? र ला काय म्हणणार? ल म्हटलं. कोणती विलांटी दिलेली आहे? दुसरी विलांटी. म्हणून आपण ल ला पण कोणती विलांटी देणार? दुसरी विलांटी देणार, पहिली नाही. ख ला काय म्हटलेलं आहे? ख च्या पुढे कोणता आहे? ग. मग आपण ख ला काय म्हणणार? मग ग म्हणणार. मग आपला शब्द काय तयार झाला? थालीग. म्हणजे ऑप्शन नंबर जो 2 आहे आपला, तो काय आपला करेक्ट आन्सर आहे. या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. समजलं असेल. हा दुसरा प्रश्न दिलेला आपल्याला. एका सांकेतिक भाषेत ओएन हा शब्द ml असा लिहितात. ओएन जो आहे, ओएन त्याला कसं लिहिलेलं आहे? ml असं लिहिलेलं आहे. यूपी जो आहे, यूपी ला कसं लिहिलं आहे? एसएन लिहिलेला आहे. यूपी ला कसं लिहिलं आहे? एसएन लिहिलं आहे. तर आपल्याला काय विचारलंय? MUG आपण कसा लिहिणार? त्याच्यामध्ये आपल्याला कशाचा वापर करणार आहे? आपण ABCDचा. मग आपण ABCD लिहून घेऊ. ABCDEFGHIJKLMNOPQ RSTUVWXYZ. आता ओ ला काय म्हटलंय त्यांनी? एम म्हटलेले. ओ ला काय म्हटलंय? एम. म्हणजे ओ मागे आले की नाही? 2 अक्षर कुठे आले? मागे आले. ओ ला एम म्हटलं. जो ओ होता त्याला काय म्हटलेलं आहे? एम म्हटलेलं आहे. म्हणजे 2 अक्षरांचं काय झालंय? इथे गॅप झालाय. जो एन आहे, एन ला काय म्हटलंय? एल म्हटलेलं आहे. एन कुठे? हा एन. एन ला काय म्हटलंय? एल म्हटलेलं आहे. म्हणजे इथे पण किती अक्षरांचा फरक आहे? 2 अक्षरांचा. -2 म्हणजे 2 अक्षरे काय करताय? मागे येत आहे. 2 लेटर मागे येत आहे. मग आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? MUG. मग आपल्याला याच्यामध्ये पण काय करायचंय? 2 लेटर काय करणार आपण? मागे येणार. एम दिसतोय. हा एम. एम ला आपण मागे जाणार 2 लेटर. म्हणजे हा एल आणि हा के. म्हणजे आपण एम ला काय म्हणणार? मग के म्हणणार. किती लेटर मागे गेलोय आपण? 2 लेटर मागे गेलो. आता यू ला पण आपल्याला किती लेटर मागे जायचंय? 2 लेटर. म्हणजे UTS मागे घेत जातोय आपण. मग काय म्हणणार आपण याला? एस म्हणणार. यू ला पण आपण -2 म्हणजे 2 लेटर मागे जातोय. जी जो आहे, जी ला पण आपण मागे जाणार. किती? 2. जी ला पण आपण मागे गेलो 2. तर काय येणार इथे? ई येणार. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे? KSE. KSE दिसतंय. ऑप्शन नंबर 4 जो आहे आपला KSE हा काय आपला करेक्ट आन्सर आहे. आपल्याला अशा क्वेश्चन मध्ये जे सांकेतिक भाषा असते, ABCDचा, मुळाक्षरांचा, नंबरचा, 1 2 सगळ्यांचा वापर करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आता आपण अजून स्वाध्यायाला सुरुवात नाही केलेली. हे प्रॅक्टिसचे 2 क्वेश्चन दिलेले होते तिथे. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. त्याच्यातला पहिला क्वेश्चन.
प्रश्न पहिल्याला आपण सुरुवात करत आहोत. स्वाध्याय 10.1. आपण आता जे सॉल्व केले होते ते सॉल्व एक्झाम्पल त्यांनी पुस्तकात दिलेले होते. आता आपण आपल्या स्वाध्यायातला पहिला क्वेश्चन घेऊया. काय दिलेला आहे? एका सांकेतिक भाषेत FOR हा शब्द IRU, DAD हा शब्द GDG लिहितात, तर त्याच भाषेत BUS हा शब्द कसा लिहिणार? प्रश्न काय दिलेला आपल्याला? FOR साठी काय लिहिलेला आहे? IRU. DAD साठी काय लिहिलेलं आहे? GDG. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? BUS हा शब्द आपण कसा लिहिणार? आता आपल्याला ह्या क्वेश्चन साठी पण कशाचा वापर करायचा आहे? ABCD चा वापर करायचा. आपण लिहून घेऊया. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. प्रश्न जर आपण व्यवस्थित बघितला, F साठी काय म्हटलेलं आहे? I म्हटलेलं आहे. म्हणजे F साठी काय म्हटलेलं आहे? I म्हटलंय. हा आपला F. F साठी काय म्हटलेलं आहे त्यांनी? I. म्हणजे किती संख्या पुढे? 1 2 3. 3 घर काय झाले? पुढे गेले, म्हणून काय झालं? आपण F साठी I म्हटलेलं आहे. दुसरं काय दिलंय? O साठी काय म्हटलेलं आहे? O दिलेला आहे. O साठी काय म्हटलंय त्यांनी? R म्हटलेलं आहे. मधला आहे की नाही तो? मधला. O साठी काय म्हटलंय? R म्हटलेलं आहे. मग O साठी R केव्हा येईल? O साठी R म्हटलेलं आहे. म्हणजे किती संख्या पुढे गेले? 1 2 3. इथे पण किती संख्या वाढल्या आहे? 3 संख्येने काय होत आहे? पुढे जात आहे. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला? R दिलेला आहे. R साठी काय म्हटलेलं आहे त्यांनी? इथे पण किती घर गेले पुढे? U म्हटलेलं आहे. म्हणजे 1 2 आणि 3. इथे पण किती आहे? U म्हटलेलं. किती घर पुढे गेले? 3 घर पुढे गेले. दुसरा शब्द काय दिलेला आपल्याला? D दिलेला आहे. D साठी काय म्हटलंय त्यांनी? G म्हटलेलं आहे. D जर आपण बघितला, D D पासून किती घर गेला? 1 2 3. म्हणजे हा एक F2 आणि G 3. म्हणजे D साठी काय म्हटलं त्यांनी? G म्हटलं. A साठी काय म्हटलेलं आहे? A साठी D म्हटलेलं आहे. 1 2 3. इथे पण किती घर पुढे गेला? 3 घर पुढे गेला. परत D साठी काय म्हटलंय? G म्हटले. तर आपला प्रश्न काय दिलेला आपल्याला? BUS. आपल्याला काय करायचंय? BUS साठी आपल्याला उत्तर सांगायचे. तर आपण पण तेच करूया. किती घर पुढे जायचं आपण पण? 3 घर. मग B पासून मोजा किती आले? 1 2 3. म्हणजे B पासून जर आपण 3 घर पुढे गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे? E मिळणार आहे. म्हणून आपण B साठी काय म्हटलं मग? E म्हटलं. आता आपल्याला मधला काय दिलाय? U पासून आपण पण किती घर पुढे जाणार मग? 3. 1 2 3. हा V W आणि X. म्हणजे दुसरा U साठी आपण काय म्हटलं मग? X म्हटलं. आता आपला तिसरा काय आहे? S पासून पण किती घर पुढे जाणार आपण? 3. म्हणजे S हा T U आणि V. म्हणजे S पासून जर आपण 3 घर पुढे गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे? V मिळणार आहे. +3. म्हणजे सगळीकडे कितीनी वाढताय? 3 नी पुढे जात आहे. मग आपलं उत्तर काय आले आपल्याला? E आला. B साठी काय आला? E आला. U साठी काय आला? X आला. आणि S साठी किती आला? V आला. म्हणजे EXV. जो पहिला नंबर आहे ऑप्शन नंबर 1 तो काय आपला करेक्ट आन्सर आहे? EXV. हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत FUN काय म्हटले? FUN साठी काय आलेलं आहे? ABC. FAT जो आहे FAT साठी काय आलेला आहे? PCD. आणि NET साठी काय आलेलं आहे? DMD. तर आपल्याला काय सांगितलंय? FEAT साठी काय येणार? इथे 3 अंकी आहे. इथं आपल्याला विचारलेला किती आहे? 4 अंकी. आता जर आपण प्रश्न व्यवस्थित बघितला, इथं पण F आहे, इथं A दिलेला आहे, इथं F आहे, इथं A दिलेलाच नाहीये. मग आपण ABCD वापरणार का आता इथे? नाही. याच्यासाठी दुसरी मेथड आहे. बघूया ती काय. आता पहिले आपण पहिले 2 नंबर बघू, म्हणजे 2 संख्या बघूया. काय दिलेला आहे? FUN साठी काय आलेला आहे? ABC. आणि FAT साठी काय आलेला आहे? PCD. आता याच्यामध्ये 2 सारख्या संख्या कोणत्या? इथे F आहे, इथे पण F आहे. 2 सेम याच्यामध्ये. मग याच्यामध्ये पण 2 कोणत्या तरी सेम आहे की नाही? CC काय आहे?
सेम आहे. मग आपला जो एफ आहे, एफ जो दिलेला आहे, एफ साठी काय आलेला असेल, मग सी आलेला असेल. काय आलेला असेल, सी. मग आपण एफ साठी कोणता घेणार, सी घेणार. आता दुसरा आणि तिसरा बघूया. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय काय सेम दिसतंय तुम्हाला, टी आणि टी. इथे पण टी आहे, इथे पण टी आहे. मग कॉमन दुसऱ्यामध्ये सेम सेम कोणता आहे, डी आणि डी. याच्यामध्ये डी डी सेम आहे, म्हणजे जो आपला टी असणार आहे, टी साठी काय येणार आहे, आपला डी येणार आहे. टी साठी काय येणार आहे, डी येणार आहे. आता पहिला आणि तिसरा बघूया. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय सेम दिसतंय, एन जो आहे, एन काय दिसतोय, सेम दिसतोय. मग आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये सेम काय दिसतोय, बी सेम दिसतोय. म्हणजे आपला जो एन आहे, एन साठी आपण काय घेणार, मग बी घेणार. आता सेम सेम संपले. उरलेला काय, मग यू उरलेला आहे. आता याच्यामध्ये एकच उरलेला आहे. उरला काय आपला ए, एकच उरलेला ए. मग आपण यू साठी काय घेणार, ए घेणार. दुसरा जर बघितला, आपला उरला काय, फक्त एच उरलेला आहे. मग ए साठी आपण काय घेणार, इथे पण काय उरलेलं आहे, फक्त पी. मग ए साठी काय घेणार, आपण पी घेणार. आणि इथे कोण उरला आहे, ई. ई साठी काय घेणार, मग एम घेणार. ई साठी काय घेणार, एम घेणार. मग आपल्याला प्रश्न काय दिलेला, एफ. एफ साठी काय आलेला आहे, सी. एफ साठी काय आलेला आहे, सी. ई जो दिलेला, ई. ई साठी काय आलेला आहे, एम आलेला आहे. ए जो दिलेला ए, ए साठी काय आला, आपला पी आला. ए साठी काय आला, पी. आणि टी जो दिलेला आहे, टी साठी काय आलेला आहे, डी आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, मग सी एम पी डी. म्हणजे ऑप्शन नंबर आपलं 3 जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर आहे, सी एम पी डी. प्रश्न तिसरा. एका सांकेतिक भाषेत गदर, गदरला काय म्हटलंय, अ ब क. वदन, वदनला काय म्हटलेलं आहे, ब ड ई. गवत, गवतला कसं काय म्हटलेलं आहे, ई फ क. तर या भाषेत तगर हा शब्द कसं लिहिणार. काय काय प्रश्न आहे आपल्याला, गदर. गदर शब्दाला काय म्हटलेलं आहे, अ ब क. व द न, वदनला काय म्हटलेलं आहे, ब ड ई. आपण जर आता याच्यामध्ये बघितलं, द द आलेला आहे सेम सेम, पण इथं सेम शब्द आलेला आहे का, एबीसी मुळाक्षर याच्यानी तर नाही. मग आपण याला पण वेगळा पॅटर्न वापरणार. काय दिलेलं आहे, ग व त. गवतला काय म्हटलेलं आहे, ई फ क. आता जसं आपण एबीसीडीचा प्रश्न सॉल्व्ह केला होता तसंच हा करणार आहे. पहिले दोन बघणार. पहिले दोन शब्द काय आहे, ग द र आणि काय व द न. सेम सेम काय दिसते याच्यामध्ये, द द काय आहे, सेम सेम आहे. मग इकडं जे दिलेलं आहे त्याचे उत्तर, त्याच्यामध्ये सेम काय आपला ब ब ब हा शब्द काय आहे, सेम आहे. म्हणजे जो द शब्द आहे आपला, द शब्दासाठी कोणता शब्द आला असेल बरं, तर ब. द साठी काय आलेला आहे, ब हा शब्द आलेला आहे. आता पहिला आणि तिसरा बघूया. पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये सेम कोण दिसतंय, ग आणि ग. पहिल्या याच्यात पण ग आहे, दुसऱ्या याच्यात पण ग आहे. म्हणजे ग काय आलेला आहे, दोघांमध्ये सेम आहे. मग पहिल्याच आणि तिसऱ्या याच्यामध्ये उत्तरांमध्ये सेम काय आलेला आहे, तर क हा सेम आलेला आहे. क क. म्हणजे आपला जो ग आहे, ग साठी काय म्हटलेला आहे, तर क आलेला आहे. आता कोण उरलं, व आणि व. दुसरा आणि तिसरा. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कोण आलेला आहे, सेम व. आणि इकडे पण काय आलेला आहे, व आलेला आहे. मग इकडे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सेम सेम कोण आपलं ई. ई हा काय आहे, सेम. म्हणजे जो आपला व आहे, व साठी काय येणार आहे, तर ई येणार आहे. मग उरला कोण, तर आता र. र साठी काय आला, मग अ. कारण तो एकच उरलेला आहे ना. मग र साठी काय आलाय, आपला अ आलेला आहे. न जो आहे, न साठी काय आलेला आहे, ड आलेला आहे. न साठी काय आला, ड आला. जो त आहे आपला, त साठी काय आला, मग फ आला. त साठी काय आला, फ आला. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, तगर. म्हणजे पहिला काय आपला तगर. मग तगर. त साठी काय येणार आपला, फ. त साठी काय आला, फ आला. ग साठी काय आलेला आहे, क आलेला आहे. ग साठी काय आला, क आला. आणि जो र आहे, र साठी काय आलेला आहे, अ आलेला आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, फ क अ. फक. म्हणजे ऑप्शन नंबर जे 2 आहे, फ क अ. हे काय आपलं
करेक्ट आन्सर आहे. ह्या पद्धतीने आपण खूप सारे प्रश्न सोडवू शकतो. आता पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत बलला काय म्हटलंय? पय म्हटलेलं आहे. बलला काय म्हटलं? पय. जो फर आहे फर साठी काय म्हटलंय? नम. नळ साठी काय म्हटलेलं आहे? दस. तर आपल्याला काढायचं आहे तप साठी काय येणार? तप साठी आपला काय येणार? आता याच्यामध्ये सेम तर आपल्याला काही दिसत नाहीये. म्हणजे आपण हा पॅटर्न वापरणार का इथे? नाही. याच्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल? परत सर्व मूळाक्षरेच लिहावं लागतील. काय येतील मग? क, ख, ग, घ, च, छ, ज, ज, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, द, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श, ञ. इथे काय वापरणार आपण? मूळाक्षरे. आता ब जो आहे ब साठी काय वापरलेला आहे? प. बघूया मग. ब दिसतोय ब. हा काय आहे? ब. ब साठी काय वापरला आहे? प वापरलेला आहे. हा म्हणजे आता किती घर मागे आले? 2. तर 2 जे अक्षर आहे ते कितीने आले? मागे आलेले. ब साठी काय आला? मायनस जर आपण 2 केला -2 म्हणजे मागे. तर काय आलेला आहे? प आलाय. ल साठी काय आलेला आहे? ल साठी काय आलेला आहे? य. म्हणजे इथं पण किती संख्या किती शब्द? 2 शब्द मागे आले. ल साठी काय आलेला आहे? 2 शब्द 2 घर जर आपण मागे गेलो तर काय आला इथे? य आला. फ दिसतोय फ. फ साठी काय वापरलेलं आहे आपल्याला? न वापरलेलं आहे. म्हणजे इथे पण काय झालं? मागे गेलो. 2 शब्दांनी मागे. र साठी पण म म्हणजे मागे. म्हणजे आता ह्या प्रश्नामध्ये संख्या काय शब्द काय होत आहे? मागे जात आहे. 2 नी काय होत आहे? मागे जात आहे. तर आपण बघूया आपला त जो दिलेला आहे त नी जर आपण मागे गेलो तर आपल्याला कोणती संख्या मिळेल? त पासून आपण जर किती घर मागे जायचं आपल्याला? 2. म्हणजे हा न आणि हा काय झाला? ढ. म्हणजे त साठी आपण काय घेऊया मग? त साठी काय घेतला? ढ घेतला. प साठी घ्यायचं आपल्याला. प साठी हा काय आपला? प पासून आपल्याला किती घर मागे यायचे? 2. म्हणजे हा न 1 आणि हा ध 2. म्हणजे प साठी आपण काय घेणार मग? ढ. म्हणजे आपलं जे उत्तर आहे काय आहे? ढ द. त्याला ढ म्हणजे ऑप्शन नंबर जो 3 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर आहे. आजच्या व्हिडिओत आपण एवढंच घेऊया. आज आपण स्वाध्याय जो होता आपला स्वाध्याय 10.1 त्याच्यातले किती प्रश्न सॉल्व केले? 4 प्रश्न सॉल्व केले. आणि प्रॅक्टिस जे दिले होते आपल्याला सरावासाठी ते पण 2 प्रश्न आपण सॉल्व केले. त्यात याच्या पुढचे जे आहे 10 क्वेश्चन आहे. टोटल 10 प्रश्न आहेत. तर त्याच्यातले आपण बाकीचे उद्या बघूया. आणि एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला पण देणार आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं तर तो होमवर्कला दिलेला आहे तो पण तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. थँक्यू.